पर्यावरणासाठी आम्ही पण भांडतो ना, तेव्हा तुम्ही कुठे लपता? फक्त गणपती हा सॉफ्ट दिसतो तुम्हाला टार्गेट म्हणून केला जातो का? प्लाझ्मावर बंदी घाला तर घाला, जो प्लाझ्मा लावेल त्याला तिथेच ठोका आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा, ही आमची ठोस भूमिका आहे. नाही म्हणले मग ते कायद्यात बसत नाही. म्हणलं 3 वर्ष कायदा कुठं होता मग मागचे? छोटी छोटी मंडळं आपापल्या कार्यकर्त्यांकडनं ते पैसे काढून स्पीकरवर एक आनंद देतात. आणि आजपर्यंत तुम्ही 150 वर्षात पुणे शहराच्या गणेशोत्सवाला किंवा कुठल्या दहीहंडी उत्सव किंवा कुठल्याही उत्सवाला गालबोट लागलेलं नाही आहे. तर ज्यांना त्रास आहे, मंडळं तुम्हाला पैसे द्यायला तयार आहेत, तुम्ही बाहेर जावा, पिकनिक करून या, ती आमची तयारी आहे. आम्ही सगळं ऐकतोय ना. तुम्ही जी नियमावली करता आम्ही मग कार्यकर्त्यांनी एक दिवस पण नाही स्वतःचा ठेवायचा का? गणेशोत्सवाला अवघे अजून काही दिवस जरी बाकी असले तरी पुण्यातल्या गणेश मंडळाकडून आता त्यांच्यावर काही निर्बंध टाकल्याचा आरोप याच गणेश मंडळांनी केलाय. पण याची पार्श्वभूमी जी आहे ती नागपंचमीच्या दिवशी सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. नेमका गणेश मंडळांनी आता नेमका प्रशासनावर काय आरोप केलाय जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शहरातले विविध भागातले असणारे गणेश मंडळाचे सगळे प्रतिनिधी आहेत. काय हा वाद आहे आणि सुरुवात याची कशी झाली? याची सुरुवात अशा पद्धतीने झाली की दरवर्षी गणेशोत्सव गुण्यागोविंदाने साजरा होत असतो, परंतु यंदाच्याच वर्षी अचानक आले, झोन 1 आले आणि झोन 1 म्हटले माझ्या झोनमध्ये कुठले स्पीकर लागणार नाही, काय होणार नाही. तर ही कुठली भूमिका आली? म्हणजे हे तुम्ही निर्बंध लादताय आमच्यावर, हे लादू नका. आम्हाला कार्यकर्त्यांना कळतं की कुठल्या पद्धतीने हे करायचं, कुठल्या पद्धतीने उत्सव साजरा करायचा. हा कार्यकर्ता रस्त्यावरचं झाडणकामही करतो आणि तेवढ्याच मोठेपणाही मिरवतो त्या मंडळात. त्यामुळे यांना कुठलाही सार्वजनिक किंवा सिविक सेन्स शिकवायची गरज नाही आहे, ही आमची पहिली भूमिका आहे. याच्यामध्ये आमचा प्रथम मुख्य उद्देश असा आहे की आम्हाला प्लाझ्मा नको आहे. प्लाझ्मावर बंदी घाला तर घाला, जो प्लाझ्मा लावेल त्याला तिथेच ठोका आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा, ही आमची ठोस भूमिका आहे. आणि त्याच्यामध्ये स्पीकरबाबत हा उत्सव वर्षभरातनं दहीहंडी असेल किंवा गणेशोत्सव असेल, हा उत्सव कधीतरी वर्षातनं एकदा येतो आणि तुम्ही त्याच्यावर निर्बंध घालत राहिला तर उपयोग नाही. अधिकारी येतात, अधिकारी जातात, परंतु हा निर्णय जर असाच राहिला तर हा निर्णय पुढे इम्प्लिमेंटेशन होऊन सगळ्यात उत्सवावर निर्बंध येऊ शकेल. पण अजून गणेशोत्सवाला वेळ आहे, पण त्याच्या ही सुरुवातच कशी? पोलिस रिहर्सल करून बघतायत की बंदी आणली तर काय फरक पडतोय का. पण साहेबांना अजून माहीत नाही की दर 3 वर्षाला साहेब बदलत असतात. उत्सव अजून तसाच आहे. आम्ही असू नसू भविष्यात उत्सव तसाच टिकवून राहणार आहे. कार्यकर्ता 365 दिवस राबत असतो एका उत्सवासाठी. पण हे अचानक येतात आणि म्हणतात की हा आवाज खूप आहे, हा आवाज कमी आहे. काही साऊंडवाले असे पण आहेत. आम्ही प्लाझ्माचा बिलकुल समर्थन करणार नाही की ब्रँडेड साऊंड लावून त्यात 2 प्लाझ्मा घुसवतात. तुम्ही बिनधास्त कारवाई करा, आम्ही काही बोलणार नाही. पण 10 दिवसावर दहीहंडी आलेली आहे, लोकांनी सगळी तयारी करून ठेवली आणि तुम्ही अचानक म्हणता की 2 साऊंड पण नाही लावायचे. काल आम्ही साहेबांना जेव्हा जाऊन भेटलो, साहेबांनी आम्हाला ते प्रेशरची सगळी गणितं सांगितली. आम्ही ठीक आहे, आम्ही सगळी मान्य केली. पण म्हणलं साहेब आम्ही ते प्लाझ्माबद्दल विचारच नाही आलो तुम्हाला. नाही म्हणले मग ते कायद्यात बसत नाही. म्हणलं 3 वर्ष कायदा कुठं होता मग मागचे? तुम्ही मागचे 3 वर्ष तुम्ही स्पीकर वाजून दिले, मग तेव्हा कायदा नव्हता का? बरं त्रास कोणाला आहे? एक ठराविक घटक आहे त्यांना त्रास आहे, बाहेर निघू नका ना म्हणे त्यांना. तेव्हा काय फरक काय आहे? या सगळ्या गोष्टींमध्ये फरक कसा पडतोय की प्लाझ्मा नकोय, ठीक आहे, डीजे हा विषय जो आहे त्याच्यावर सातत्याने अनेक स्तरातून टीका तर होत असते. टीका होत असतात, पण उत्सवाप्रमाणेच होतोय ना. आत्तापर्यंत DJ नव्हता किंवा हे पारंपरिक, आम्ही पारंपरिकलाही समर्थन देतच आहोत. पण आज काही मंडळं अशी आहेत की ज्यांचे पारंपरिक किंवा जे काही ढोल ताशक्याचे पथकं आहेत, ही पथकं एवढे पुण्याला जी काही 1000 मंडळं लाईनीमध्ये येतात तेवढी पथकं अवेलेबल नाही आहेत, तेवढा बजेट नाही आहे मंडळांचं. छोटी छोटी मंडळं आपापल्या कार्यकर्त्यांकडनं ते पैसे काढून स्पीकरवर एक आनंद देतात. आणि आजपर्यंत तुम्ही 150 वर्षात पुणे शहराच्या गणेशोत्सवाला किंवा कुठल्या दहीहंडी उत्सव किंवा कुठल्याही उत्सवाला गालबोट लागलेलं नाही आहे. तर हा विचार पण प्रशासनाने करावा. आणि या निर्बंधाला दरवर्षी वेगवेगळे निर्बंध येतात मंडळांवरती. कधी मंडपाबाबतीत येतील, कधी स्पीकर बाबतीत येतील. याला एक नियमावली तयार करावी की ती कायमस्वरूपी असावी. दरवर्षी नियमावली बदलते, दरवर्षी नियमावली बदलते. ज्याला ज्या पद्धतीने वाटेल तो त्या पद्धतीने मंडळांवरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न करत असतो. पण 150 वर्ष चालत आलेली परंपरा काही 1-2 ह्याच्यामध्ये डीजेच्या दंडनाने अनेकांना त्रास होता, अशा देखील तक्रारी आहेत. त्या तक्रारी असतील 1%, पण त्याच्यावरती जे रोडवरती त्या दिवशी असतात त्यांची टक्केवारी, ही टक्केवारी पॉईंटमध्ये पण नाही मोजता येणार. पण ज्यांना त्रास आहे, मंडळं तुम्हाला पैसे द्यायला तयार आहेत, तुम्ही बाहेर जावा, पिकनिक करून या, ती आमची तयारी आहे. जे इथं राहणार आहेत त्यांना तुम्ही पिकनिकला पाठवणार? 1 दिवसासाठी पिकनिक होईल ना त्यांचं, पण त्यांनाही भेटेल, आराम भेटेल. बरं किती भागामध्ये होतं,
एक मोजका भाग जर सोडला तर बाकीकडे कुठं त्रास नाही. मेन जे सोडले रोड जर का पकडले ते जर का सोडले तर बाकी तुम्ही गल्ली बोळातल्या कुणालाही हा त्रास नाही आहे. मग पोलीस निर्बंध लावतात. निर्बंध हे पहिल्यापासून येतच असतात, त्याचं किती पालन होतं किती नाही आता इतके वर्ष आपण बघत आलोय, पण ह्या वर्षी जरा अतिरेक चाललाय त्या गोष्टीचा. हिंदूंचा सण आहे, सण साजरे झाले पाहिजेत, हिंदूंचं सरकार आहे म्हणून आपण म्हणतो, तर ते त्या पद्धतीने साजरे झालेच पाहिजेत. हां काय एक आठवण करून देतो की रजनीताई त्रिभुवन महापौर असताना आय थिंक पोळसाहेब हे होते पुण्याचे CP. अशा 3 वर्ष निर्बंध लादले तिसऱ्या वर्षी एवढी मोठी दंगल झाली डेक्कनला, कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला, त्यांचे संयम सुटले सगळे. हाच प्रकार मला असं वाटतं की आत्ता यावेळेस तसा चाललेला आहे की यांना कार्यकर्त्यांना नुसतं दाबून ठेवायचं आहे. ऑलरेडी गणेशोत्सव त्यांनी संपवून टाकला आहे. जे 10 दिवस चालायचे त्यांनी पहिले 5 दिवस आता 10 वाजता साऊंड बंद झाले पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे पहिले 5 दिवस तुम्ही ऑलरेडी गणेशोत्सव मारून टाकले. नवरात्र उत्सव चालतो तो पण पहिले 4 दिवस 5 दिवस काय करायचा, शेवटी 3-4 दिवस करायचा. दही हंडीची रात्री 12 वाजेपर्यंत बारामतीचे लोक वगैरे येऊन 10 वाजेपर्यंत सगळं बंद करून टाकायचं. आम्ही सगळं ऐकतोय ना, तुम्ही जी नियमावली करता आम्ही मग कार्यकर्त्यांनी 1 दिवस पण नाही स्वतःचा ठेवायचा का. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला ह्याचा अतिरेक वाटत असेल तर त्यांनी आम्हाला काल सांगितलं की तुम्ही समजा 12-15 लाख रुपये तुम्ही रस्त्यावरती असं कार्यकर्ते आणि बाकीचे घरात असतात. अहो पण 12-15 लाख गुणिले 4 करा ना, प्रत्येक 3 लोक आणि प्रत्येकाच्या आई वडिलांना माहिती असं आपला मुलगा 10 दिवस आपल्याला आहे आणि आज तो गणपती विसर्जनाला गेलेला आहे आणि तो आनंद उत्सव साजरा करतोय. गणपती बाप्पाची परत पुढच्या वर्षी वाट बघायची म्हणून तो त्यांना निरोप देतो चांगल्या पद्धतीने. साऊंडच्या बद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा डेसिबल हा मुद्दा अनेक वेळा प्रखरतेने पुढे येतो. मग या डेसिबलचं काय की जेवढा डीजेचा दणदणाट होतो, जेवढा डेसिबल त्याच्यातनं निघतो, त्याच्यामुळे ही कारवाई होत असावी. मग याला गणपतीच का दिसतात? इतर जे सणसूद आहेत, इतर जे उत्सव आहेत, हे दिसत नाही का? आम्हाला शिवसेना म्हणून आम्ही विरोध केलेला आहे. हे गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून पण या विषयाला विरोध केलेला आहे. प्लाझ्मा स्पीकरला पण विरोध आहे आमचा. पण प्रशासनाला फक्त गणेशोत्सवच दिसला का? दरवेळीच गणपती आले की असा एखादा अधिकारी येतो आणि बडगाव उघडायला बघतोय. हे आम्ही सहन करणार नाही. काल आम्ही DCPंना भेटलोय, पत्र दिलं, CPंना भेटतोय. जर यांनी हे थांबवलं नाही हा निर्णय तर शिवसेना म्हणून आम्ही CPंच्या बाहेर आंदोलन करू, पुणे शहर म्हणून. डेसिबलचा जो प्रश्न आहे, पर्यावरण जपलं पाहिजे, सगळं मान्य आहे. याचा अर्थ फक्त गणपती आहे का? बाकी उत्सव नाही का? तेव्हा तुमचे कान कुठे गेले पर्यावरण प्रेमींचे? मग असा माझा प्रश्न आहे. पर्यावरणासाठी आम्ही पण भांडतो ना, तेव्हा तुम्ही कुठे लपता? फक्त गणपती हा सॉफ्ट दिसतो तुम्हाला टार्गेट म्हणून केला जातो का? तर तसं नाही झालं पाहिजे. सर्व उत्सव योग्य पद्धतीने राबले पाहिजे. नियमावली लावायची, मग सरसकट सगळ्यांनाच लावायची. सगळे सण, सगळे उत्सव, सगळे जयंत्या सगळ्या एका लाईनीत घ्यायचं आणि तुम्ही तशी कारवाई करायची. काय मागणी आहे पण याच्यामध्ये प्रथमतः डेसिबलचं बघायला गेलं तर यांच्या डेसिबल मशीनला कॅलिबरच नाही आहेत. आता पोलिसांनी हे केलेले आहेत की कॅलिबर करताना यामध्ये आत्ताशी कॅलिबर करायला त्यांनी टाकलेले आहेत. मग त्याच्यानंतर इतके वर्ष डेसिबल मोजत होते ते विदाऊट सर्टिफाईड होते का मशीन्स तुमच्याकडे? असा पण प्रश्न एक येतो. आता याच्यामध्ये आमची अशी मागणी आहे की हिटलरशाही बंद झाली पाहिजे या सगळ्या ह्याच्यात. आणि ही हिटलरशाही प्रशासनामार्फत राबवली जाते. आणि हिटलरशाही कुणावर राबवत आहेत तर सामान्य कार्यकर्त्यांवर. जो कार्यकर्ता तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करतोय, प्रत्येक ह्याच्यात पोलीस मित्र म्हणून राबतोय. कोविड काळात तर याच कार्यकर्त्यांनी अख्खी लोकशाही जिवंत ठेवली होती. बघू शकतोय की गणेशोत्सवाला अजून अवकाश जरी असला तरी साऊंड, DJ, प्लाझ्मा याच्या विरोधात आता गणेश मंडळांची आक्रमक भूमिका आहे. दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून काही निर्बंध जे आहेत ते देखील या सगळ्या गणेश मंडळांवर लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेमकं पुणे पोलीस काय SOP किंवा काय मार्गदर्शक तत्व काढतं हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.